हा ना, त्यांच्या संघटनेबद्दल आपण विशेष करत मग नाही. त्यांनी ज्यावेळेस ज्या वेगळ्या संघटना आहे, आता माझा मूळ प्रश्न असा होता की ह्या संघटना आहे ना निवडणुकीच्या काळात उगवतात. मी तेच सांगतोय की मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये ज्यावेळेस ते आंदोलन उभं राहिलं तर त्यांनी सांगितलं की सगळे एकत्र या, अवगुणवाले या, चांगले या, सगळं सोडून या आणि समाजाचा उद्देश म्हणून साध्य करायला या. त्याच्यामुळे ह्या सगळ्या संघटनेचे संस्थापक, प्रतिनिधी, प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष जे कोणी असतील यांनी त्या लढ्याला पाठबळ दिलं. म्हणजे मी गावखेड्यातला शाखाध्यक्ष समजतो, तो सुद्धा त्या ठिकाणी आपली गाडी घेऊन 2 लोक घेऊन त्या ठिकाणी आंदोलनात गेला आणि मग ते आंदोलन मोठं झालं. आता काय झालंय की मराठा क्रांती मोर्चा, जसं तुम्ही आता हे संघटनेचा उल्लेख केला, मी त्याची पार्श्वभूमी सांगतो. कोपर्डीची घटना घडल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाचा उदय छत्रपती संभाजीनगरमध्ये झाला. त्यावेळेस मराठा क्रांती मोर्चा हे जे नाव एकत्र आलं, हे सगळ्या मराठा संघटनांचं एकत्रित असलेलं विचारमंच आहे. या समन्वयकांचा विचारमंच आणि त्यातून मराठा क्रांती मोर्चा. पण जसा तुमचा मूळ प्रश्न आहे की या संघटना फक्त निवडणुकीपुरत्याच उदयास येतात का, तसं नाहीये. या संघटनेमध्ये अंतर्गत ज्यावेळेस हितगुज होऊन यांचे जर का काही मतभेद झालेत, मग ते मतभेद विचारावर झालेत का अनेक कोणत्या वेगळ्या गोष्टीवर झालेत, मग कोणतरी एक नवीन संघटना काढतं, त्याच्यातून तो फुटीर एक गट बाजूला पडतो आणि तो त्याचं वेगवेगळं स्वतंत्र काम करायला लागतो.